लोकसभा निवडणूक 2024 विदर्भाच्या 10 जागांची प्रत्येक बातमी दिवसभर यूसीएन न्यूज वर। भारतीय जनता पार्टी ने शनिवार को अपना स्थापना दिवस मनाया। नागपुर के गणेशपेट में भाजपा कार्यालय के विशेष कार्यक्रम का आयोजन किया गया, जिसमें राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे समेत भाजपा के कई बड़े नेता शामिल हुए। इस मौके पर भाजपा नेताओं ने भारत को सुजलाम सुफलाम बनाने का संकल्प लिया है। सूरज का टकरा जाता की आमदार प्रवीण पार्टी की स्थापना हुई और भारतीय जनता पार्टी की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी, माननीय शर्मा जी, माननीय भैया संजय जी, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय बावनकुळे जी, माननीय सुधाकरराव होळे, माननीय बंटी कुकडे यांच्या हस्ते, माननीय दिनेशजी शर्मा यांच्या हस्ते या झेंड्याचं भारतीय जनता पार्टीचा बोलो भारत माता। भारतीय जनता पक्षाचा आज स्थापना दिवस आहे, त्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या तमाम कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि विशेषतः भारतीय जनता पक्षावर प्रेम करणाऱ्या तमाम भारतीयांना या ठिकाणी या स्थापना दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आज या स्थापना दिवसाच्या निमित्ताने आम्ही पुन्हा एकदा संकल्प केला आहे की प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात देशातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत, महाराष्ट्रातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत आम्ही पोचू। जोपर्यंत वंचितांचा विकास होत नाही, जोपर्यंत विकसित भारताची यात्रा सुरू आहे, त्या यात्रेतले एक सैनिक म्हणून भारतीय जनता पक्षाचा एक एक कार्यकर्ता काम करेल आणि भारताला सुजलाम सुफलाम करूनच आमची ही यात्रा संपेल किंवा थांबेल, अशा प्रकारचा निर्धार आज आम्ही सगळ्यांनी मिळून केला आहे।